देहूतीचं लग्न झालं. नाव ऐकून आहात देहूती? तुम्हाला माहिती आहे देहूती नाव कधी ऐकलं माझ्या माइंडनं तुम्ही? भागवत नाही ऐकली कधीच? भागवत नाही पाहू द्या, पण भागवत सांगणारे पाहिले असते ना तुम्ही. आकृती, देहूती, प्रसूती, प्रियव्रत, उत्तानपाद नाव नाही ऐकली तुम्ही? किती भागवतकार मेले हो तुम्ही सुधारताना. पहिली गोळी मला घाला असं नाही. माझं चित्त देऊन कथा श्रवण करायची, लक्षात राहत असते. देहूती कर्दम नावाच्या अत्यंत तपस्वी व्यक्ती सोबत लग्न झालं. आपले लोक आता तीर्थाला पळायलेत. इकूनच तंबाखू घेऊन जातून प्रयागराजला चालला. म्हणलं इथून तंबाखू कशाला घेतली? ते म्हणला तिथं गर्दीत भेटती का? म्हणजे महाराष्ट्रातली तंबाखू घेऊन प्रयागराजला जाऊन थुकायला, ह्या भाडव्याला तिथं खडा खांदून पुरलं तरी मोक्ष भेटन का? इथूनच तंबाखू नेली, तिथं गर्दीत भेटायची नाही म्हणून. काय नाटकं आहेत महाराज, काय सोंग आहेत. आणि काय आपलं प्रारब्ध बदलन. आपलं काम म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. विहीर कोरडी झाली तरी घागर भरलीच नाही. चराट तुटले पाणी काढायचे, लवट काही काही विहिरीत गेले. नाही नाही, चूक नाही करायची राजू महाराज. थोडंच करा, थोडे परीने रे. मुचकच मुचकच करायचं, पण गोड करायचं. देवाला गोड वाटलं पाहिजे असं. महाराज 5 मिनिटं परमार्थ करायचा, पण 5 मिनिटात संसार बाजूला सारायचा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची ग नाही. मला निघायचं पटकन चहा टाक. हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी वय. ते धोब्याकून कपडे आणले का मग? अरे किती बारा 3 बारा सांगायचं तुला, मी 3 दिवस बाहेर गावी आहे. काय घालू रे तिकडे? अंगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे भोजन भायो वाळीन म्हणे ना. त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधू सखा. ए म्हातारी कुठे गेली रे? आणि त्वमेव माताचे पिता त्वमेव. या 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 या. अरे वा कंटुल्या. हा, तुला पिराला कापायला पाहिजे उभा, आडवा नाही, उभा कापायला पाहिजे उभा. भडव्या हरामखोरा, कशाला साधना करायच्या अशा पांचट? कोण सांगितलं तुम्हाला? ह्या साधना येतात. महाराज कीर्तनात रामकृष्ण हरी सुरू झाल्यापासून जय विठ्ठल होईपर्यंत शिस्तीत जो वारकरी उभा आहे का, त्याची दखल पंढरपुरातला मालक घेतो. आज तुम्हाला किती दाखवायचे कीर्तनात व्हॉट्सअप खेळताना? तुम्हाला तर कॅमेऱ्यात लय पाहता येत असतील. उद्याच बाजूला काढतील की, पण टाकू नको कोणाला, अपमान होत असतोय आपल्या संप्रदायाचा. चालू कीर्तनात व्हॉट्सअप महाराज, चालू कीर्तनात. किती मूर्खपणाचं टोके मला सांगा तुम्ही. कोणाला चॅटिंग करायला तू? कुठं तुला मुख्यमंत्री बोलणार आहे? आणि कोणाला चॅटिंग करू तू? भंगिऱ्याला, ज्याला सकाळी बायकून बुटानं हाणलंय त्याला? तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ते लोन तू याकडे येईन, तू मुसळानं हाणीन तुला. कशाला करायला आगावपण आहे महाराज? साधना तुम्ही अजून पहा. तेव्हा मी कोणाला चोंबाळतो ना आपल्याला वरबाडतो असा विषय नाही. आमच्या इथं बांधकाम करताना प्लास्टर करायला गरीब मिस्त्री होता, गरीब गरीब गरीब. त्याच्या घरी मी एकदा गेलो, मला बोलवलं त्यानं, तर मी त्याला एक शाल आणि हार नेलता. तर त्याच्या घरामध्ये त्याला शाल घालताना मला वाकावं लागलं, म्हणजे माझ्या डोक्याला पत्र लागत होते. पण ते शुक्रवारी काम बंद करून थापी फेकून जवळच्या मस्जिदीमध्ये हातपाय धुवून, एक पकीटभर पाण्यानं हातपाय धुवून मस्जिदीमध्ये नमाजला जात होतं. गरीब हो, गरीब 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 गरीब. आपले कोट्याधीश ज्ञानोबराय तुकोबारायच्या सोहळ्यात टेम्पो करून गाद्या टाकून 52 अध्यायाचा ग्रंथ सुरूच. आणि ते दिंडी मालक त्यांना काऊन येऊ देतो माहिती आहे का? हे दक्षिणा लय मठी देते ते दिंडी मालक. त्या येऊ दे तू पत्ते खेळणाऱ्याला. यायला तो कोणता नरक असेल ते सोडून द्या, पण पत्ते खेळणाऱ्याला आणि पेणाऱ्याला जो दिंडी मालक पैशामुळे येऊ देत असेल, त्या दिंडी मालकाचं अख्खं कुळ नरकाला जाईल, लक्षात ठेवा. कशाला अशी भंगीर येऊ द्यायची महाराज? कशाला येऊ द्यायची? कशाला? चांगल्या लोकांना त्रास होतो या नालायकामुळे.
आज पैसे गोड वाटतात महाराज, पण ते पैसे विस्त्याच्या रूपात प्रगट होतात. आणि ज्या वेळेला अग्नीच्या रूपात प्रगट होते त्यावेळेला सगळं अंग जळते. हो, विद्यारण्यांना कर्म चुकलं नाही. तुमची आमची काय कथा आहे, काय सांगू लागलो. देव होती. कोण कर्दम, सामान्य का महाराज? सपरमेष्टि भय छायायाम स्वस्वरूपेण छायायाम ततच्छाया प्राप्तेषु यो कर्दमातिथि पावकः. ब्रह्मदेवाच्या छायेपासून निर्माण झालेली कर्दम, विधाता, चतुरानंद, परमेष्ठी, सामान्य कर्दम. महाराज काय अनुरागी महात्मा. आणि त्या कर्दमाला देहुती सारखी पत्नी भेटली बुवा. प्रारब्ध क्रियमान सांगतोय. लग्न झालं, अपत्य पाहिजे मुलगा, वाटेल ते प्रयत्न. महाराज माणसं जन्माला घालायचाच ज्यांचा बाप आहे त्याला लेकराची अडचण. तुम्हा आम्हाला जन्माला कोण घालते? पंढरपुरातला मालक नाही, काशीतला मालक नाही, कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड मडके घडीतो रे. हे नवशिद्राचं उभं गाडग तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे, त्याला ब्रह्मदेव म्हणतात. आणि हा ब्रह्मदेव कर्दमांचे वडील. काय अडचण असेल संभाजीबा तरी आपत्ती नाही. एक दिवस उगवला, पत्नीला सांगितलं, प्रिये या संसारातनं मला बाहेर पडायचंय. मालकांचं वाक्य, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. किती दिवस फलकट तो संसार, येथे सार भगवंत. संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शोने, पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ शोने, पाठी लागले ओढाळ. मौनाने शरण जावो, दृष्टी देईल निर्मळ. मौनाने शरण जावो, दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा, देवा बरा उपकारी. अंधाराया दृष्टी देतो, राजनाव संसार दुःख नकोय ग, उरले ते हरी तुम्हा समर्पण. ए ग, ए देहुती, आता उरलेलं आयुष्य मला विश्वाच्या मालकाच्या स्वाधीन करायचे. काय नवरा असेल, त्याच्या शब्दाला दाद देणारी काय बायको असेल. मागवारी केली. सद्गुरु जोग महाराजांचा सप्ताह असतो आळंदीला. एक दिवस जात असतो, एखाद्या महात्म्याचं कीर्तन ऐकायचं, मग घरी यायचं. पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावरून असं पुढे चालत असताना दोघा नवरा बायकोनं इंद्रायणीच्या पाण्यात हातपाय धुतले. आनंद वाटला. नका का आंघोळ करणे, पण हातपाय धुतले. पण तो हातपाय धुवून पुढे आला आणि त्याच्या खांद्यावर असं मोठं उपरणं होतं, नागपुरी नखीचं असं उपरणं. ते चलत असताना बायको मागून आली, मागून लोंबलेल्या उपरण्यानं मह्या देखता तोंड पुसावलं. तिचं, त्याचं नाही. काय वाटत असं ज्ञानोबा राहायला, काय वाट महाराज इतकं लंपटपणा. हे ग, मी कंटाळलोय प्रपंचाला. आता मला याच्यातून बाजूला सुटका पाहिजे. मी तुझ्यासोबत लग्न करताना नियम केलता, मला मनाला वाटेल त्यापर्यंत तोपर्यंत प्रपंच करेल. बाई बाई होती महाराज. तिने सांगितलं, मालक
तुम्ही मला म्हटला होतात मला जोपर्यंत संसार करा वाटेल तोपर्यंत करील, नाही तर मी तपश्चर्या करता निघून जाईल. पण मी पण तुम्हाला असं वचन दिलं तर एखादं तरी अपत्य असावा. हो म्हणे. छान 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 छान. सगळ्या तीर्थात आंघोळी केल्या महाराज. एकाच तीर्थाचं नाव सांगितलं. त्या तीर्थाचं नाव होतं बिंदुमान नावाचं तीर्थ. सरोवर बिंदुमान. विमान बोलवलं, टपराचं नाही रे, नाही रे अजून टपराचं विमान नाही, पुष्पक विमान. विमान बोलवलं. कोणतं? वरचं. चालक कोण आहेत? पंढरपुरातल्या मालकाचे सेवक, काशीतल्या मालकाचे सेवक. ते विमान बोलवलं. त्या विमानामध्ये देहूती आणि कर्दम बसले. बिंदुमान नावाच्या तीर्थावर पोचले. करा आता स्नान. संकल्पित स्नान केलं. दगदकुशीतलं पाप संपलं. ज्याला वटीपदर म्हणतात. याच्या पलीकडचा सोपा शब्द सांगतो, त्याला गर्भाशय म्हणतात. यावतो वटीपत्रे सुपत्रे सुधा जायती निषदा. काय दोष असेल तो दोष त्या तीर्थानं जाळला. आणि त्याच्यावर 1.25 वर्षाला महाराज एक एवढा विद्वान पुत्र झाला, एवढा विद्वान की सांख्यशास्त्राचा निर्मिता. सांख्यशास्त्राचा निर्मिता. त्याचं नाव कपिल. कपिल सिद्ध भगवान की जय. कपिलांचा जन्म झाला. माझ्या माईंनो, तीर्थावर स्नानाची ताकद किती मोठी आहे. पण त्या तीर्थात जुन्या चोळ्या टाक. त्या तीर्थावर असा द्रोण घ्यायचा, त्याच्यावर दिवा पेटवायचा, दिवा वात पेटून दिवा सोडून द्यायचा. वात जळतू, दुरण जळतू, तीर्थाला चटका बसतू. आपल्या डोसक्यावर जर तसाच दिवा लावला तर कापराचा होंडी वशीन ना, होंडी. कोणी सांगायचं तुम्हाला? कोणाचं ऐकणार आहेत तुम्ही? किती सप्ते, किती कीर्तन, किती भागवत, किती रामायण, किती शिवपुराण, कधी सुधारायचं तुम्हाला? पांचट परमार्थ करायचं नाही. कोण सांगितलं तुम्हाला वात तुरणात सोडून चंद्रभागेत सोडायची? हे दीपदानाची पद्धत असती का? नाही 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 नाही. चंद्रभागेच्या वाळवंटात एक बाई म्हणे, मी 1.25 लाख वाती गावरान तुपातल्या जाळल्या. कोण म्हणते तुला हा शिष्टाचार आहे? कोण म्हणते हा कुलाचार आहे? कोण म्हणते हा परमार्थातला भाग आहे? नाही, हा देखावा आहे. हा देखावा आहे. माझ्या माईंनो, तुम्ही तीर्थावर गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान करायचं. आणि जोपर्यंत दुसरं पातळ बदलीत नाही तोपर्यंत वल्याच कपड्यानं पाण्यातलीच वाळू घ्यायची, तिला भगवान शंकराच्या पिंडीचा आकार द्यायचा आणि वल्याच कपड्यानं हळीत कुंकू समर्पित करायचं. असली साखर तर 2 साखरेचे कण समर्पित करायचे. असलं फुल तर एखादं फुल बेल समर्पित करायचा. नमस्कार करायचा आणि त्याच वल्या कपड्यानं पुन्हा तो महादेव उचलून पाण्यात टाकायचा. याला म्हणते तीर्थावरची भगवान शिवशंकराची पूजा. याहीनं केलेले महादेव दुसरे तुडवायलेत. आणि म्हणून तुमच्या महादेवाचं आयुष्य कमी व्हाले घरच्या. म्हणून लवकरात लवकर तुमचं कपाळ ढवळ्या परतीवानी व्हाले. मला काही भीती वाटत नाही. संभाजी महाराज घेणार नाहीत कीर्तन, नका घेऊ. मी तसा माग लागे नाही, मुळीच नाही. गरजच ठुली नाही मालकानं माग लागायची कोणाच्या. काय गरज आहे त्याला? भरपूर पैसे येत आणि बायको एकच आहे. जीव लावणारी पुन्हा चांगली. काही गरज नाही, काय आगावपणा करायची गरज नाही. याचे बोट उचलन, त्याचे बोट उचलन. हो, पते खेळू द्या, पण आम्हाला तुमच्या दिंडीत येऊ द्या. तुम्हाला 1 लाख रुपये देतो. अरे, पत्ते खेळणारा जरी येऊ दिलं तर कालांतरानं तुहना तू पते खेळन आणि इना इकीन. इना पक्वादन टाळ इकीन. नाही महाराज, पैशासाठी लाचारी स्वीकारायची नाही. आपल्या संप्रदायातल्या लोकांना, मूर्खाला स्वीकारायचं नाही. देशीचे दुकान 2 होते. त्याचा बाप मेला, नाव सांगत नाही फक्त, आणि मला कीर्तनाला बोलिलं.
तारीख आजही तुझ्यासारख्याने घेतली होती. तो माणूस नंतर 2-4 दिवसाला तुझ्यापाशी कुतला. बाळू महाराजांना आमचं वर्णन जास्त केलं नाही. याच्यापाशी मी सांगितलं, म्हणजे तू नव्हती घेतली ती. पण त्या तारीख घेणाऱ्याला संभाजी बाबा मी एकच सांगितलं, याच्या 2 देशीच्या दुकानानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा झाल्या लवकर, किती विधवा झाल्या, त्याच्याकडे पुण्य आहे का? फक्त एकच म्हणलं, माननीय सन्माननीय आदरणीय पण नाही म्हणलं, माननीय सन्माननीय अमुक अमुक वैकुंठवासी त्यांच्या पुण्यतिथीचं आज कीर्तन आहे. त्यांचे हे अमुक तमुक एवढे मुलं आहेत, प्रचंड मोठं आपल्या वडिलांचं श्राद्ध करतात. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या वडिलांना अधिष्ठान मिळो अशी देवाच्या चरणी प्रार्थना. 2 देशीचे दुकानं असल्यावर त्याच्या बापाला कसं अधिष्ठान मिळेल? कारण वर्षाच्या गोळ्या संपल्यात का? मला एक असं कॅमेरे चालू आहेत माझ्या पुढे, मला काय भीती आहे त्याची? कसं भेटू शकतं का महाराज मला सांगा बरं तुम्ही. पण आता मी बी घोड्यावर बसल्यामुळे मला तितकं बोलावं लागलं. मी जर घोड्यावर नसतो बसलो ना तर तितकं पण बोललो नसतो. घोडं कळतं ना तुम्हाला? तदेव लग्नं सुदिनंददेव ताराबलं चंद्रबलं विद्याबलं दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय. म्हणजे मग लग्न झालं म्हणून. त्या मध्यस्थानं सांगितलं, महाराज तुम्ही जास्त त्यांचं वर्णन केलंच नाही. अरे म्हणलं येड्या, त्याला जर जास्त वर्णन केलं तर मी आधीच तर 75% बाहेर खातो. मी घरी जायच्या आधीच पपेची माय मरण ह्या पापानं. दुसऱ्या बायकायचे नवरे मारले त्यानं दारू पाजू पाजू, मग बायको मरण. मी तर पिणार नाहीच ना. आमचा उन्हाळा होईल. मर्यादा असती महाराज, मर्यादा. कीर्तन कोणाची घ्यावा लागतील पण चोंभाळणं. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. मर्यादा असते पाहिजे, मर्यादा. कारण बॉम्ब कधी पडेल सांगतात येत नाही वर्षाचा, पण हिसाब पाहिजे. म्हणून माझ्या माईंनो, तीर्थावर गेल्यावर तीर्थाचा शिष्टाचार विसरायचा नाही. भंगिरेनं सांगितलेलं ऐकायचं नाही. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथ बाबा सावता बाबा यांच्या प्रमाणितलं ऐकायचं, रेषेतलं ऐकायचं कोणाचं नाही. विमानात बसले, बिंदुमान सरोवरात स्नान केलं, तिथल्या मातीची शिवजींची स्थापना केली आणि पुनश्च तीर्थात समर्पित केलं. सांख्यशास्त्र ज्यानं केलंय, सांख्यशास्त्राचे निर्मिते महर्षी कपिल आज विश्वातली प्रत्येक सौभाग्यवती स्त्री शक्य असल्या जीवनात एकदा तरी त्या समुद्रावर संक्रांतीचं वाण द्यायला जाते. त्याला गंगासागर म्हणतात आणि त्या अधिष्ठानावर कपिलांचं अधिष्ठान आहे. तीर्थातली ताकद आहे. महाराज ब्रह्मदेवाला नातू होण्यासाठी स्वतःची ताकद चलत नव्हती. ब्रह्मदेवाच्या मुलाला मुलगा होण्यासाठी स्वतःची ताकद चलत नव्हती. ब्रह्मदेवाच्या सुनेला मुलगा होण्यासाठी स्वतःची ताकद चलत नव्हती. तिघांची ताकद नदीला गेली आणि तीर्थाची ताकद उदयाला आली. त्या तीर्थाचं नाव आहे बिंदुमान नावाचं सरोवर. या सरोवरात स्नान केलं आणि सांख्यशास्त्राचा निर्माता कपिल सिद्ध जन्माला आला. महाराज त्या तीर्थात अनिष्ट प्रारब्ध जाळायची ताकद होती. महाराज देवती कशाला म्हणतात? महाराज तिच्याही जीवनात मागचं प्रारब्ध थोडंसं गौण होतं आणि हे प्रारब्ध फक्त बिंदुमान नावाच्या सरोवरात ते तीर्थात जाळू शकतं आणि त्या तीर्थानं तिचं मागचं प्रारब्ध जाळलं आणि कपिलाचा जन्म झाला. महाराज प्रारब्ध संपवायची ताकद चुकीचं ही तीर्थात सुद्धा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात प्रारब्ध
अर्जुन माहित आहे? नाव ऐकिलं अर्जुनाचं? पंढरपुरातल्या मालकाचा सख्खा मेवना अर्जुन. महाभारतातला एक शूरवीर व्यक्ती. कर्णाच्या बरोबरीचा नाही. नाही, कर्ण फार मोठा आहे अर्जुनापेक्षा. महाराज भारतीय युद्धातले शूर तीनच. भगवान कृष्ण परमात्मा, कर्ण आणि भीष्माचार्य. अर्जुन धनुर्धारी असतील, विटेवरच्या मालकाचे मेवणे असतील, पण कर्णाची बरोबरी नव्हती होत. मी नाही सांगत महाराज, मी कोण कर्णाला मोठं मानणारा? ज्या कर्णाचा जीवनभर भीष्माचार्याने विरोध केला, सुतपुत्र म्हणून हिणवलं, चांगले त्या कोपऱ्यात पण पान कशी मस्त लेकर आहेत. हा लेकराचा दोष नाही महाराज, त्यांच्या बापाचा दोष आहे. मायबापी वेळा न साधी येली, दोष तो त्याचा नव्हे वाया काळा. आणि माझा पुरावा आहे का? नाही महाराज, अशी लेकर करणारच नाहीत ना मजितीमध्ये. ही प्रगती आपल्या धर्माची. आपलं फक्त माईकवर आलं की थुत्तरवरी चढतंय, असा करायचं. या 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आला की सगळे भगे उपरणे. आणि बरेच नालायक हॉटेलमधून तोंड पुशीत त्याच उपरण्यान बाहेर येते. कसा धर्मवरी जाईल? अरे शिस्तता पाहिजे, शिस्तता. चल काय एकट्यानं बोंबल्यानं काय होणार आहे रे? सगळ्यांना बोंबलावं लागेल. एक जण म्हणला, महाराज काय करायचं आपल्याला? पाकिट घेतलं निघाली घरी. अरे यायचं पाकिट आपल्या घराला सुरुंग लावणारे, सुरुंग 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 खालून घर पेटणारे महाराजायचं, खालून खालून. इतकं सोपं आहे का ते? हा, नुसतं पाकिट घेऊन पळणं काय तमाशा आहे का ते? महाराज आमच्या शब्दातून पुन्हा एकदा सांगतो, मी सांगत असतो, बाजीच्या कपाळावर कुंकू आहे, तिचा देव आहे, तिचा मालक. दिवसात एकदा नवऱ्याच्या पाया पडत जा. इथं बसलेल्या 2 बायानं जरी आजू वर्षभर नियम पाळला तर त्याच्यातलं तिळभर पुण्य मला येते. पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन जर घडत नसेल तर दुःख मानू नका. दिवसात एकदा आंघोळ झाल्या माईच्या आणि बापाच्या पाया पडत जा. लाखो बाऱ्या पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेतल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. आणि एक जर मुलगा, इतक्यामध्ये एका जरी मुलानं आठवड्यात एकदा, 15 दिवसाला एकदा जरी माईचं आणि बापाचं दर्शन घेतलं तर त्याचं पुण्य मला पण मिळते. महाराज पीक आलं समजायचं, पीक. नाही तर पाण्याची 200 एकर जमीन आणि राशनच्या दुकानाला लाईन, आणि 200 एकर गोदावरीच्या कडीला जमीन, आणि रांगीला कोणत्या राशनचे गहू घ्यायला, आणि जमीन 200 एकर. पीक मातीत गेलं ना महाराज. हक्क आहे तुमचा, घेऊ नका असा विषय नाही, पण तुला 200 एकर पाण्याची जमीन असताना घरचे गहू नाहीत ना, काय करू तू? पीक नाही ना, पीक यायला पाहिजे महाराज. एवढा मोठा सप्ताह आहे संभाजी महाराज. किमान 2 तरी पोरायनं काल्याच्या दिवशी गुरुवर्य नवले अण्णांच्या हाताने माळी घाला. ज्याला हाय त्याला नाही बरं का, ज्याला पहिली नाही त्याला 2 तरी पोरायनं, 2 तरी तरुणांनी घाला नवले अण्णांच्या हाताने. 2च 5, 7, 8 नाही म्हणित, फक्त 2च मुलांनी माळी घाला. महाराज तुमचा सप्ताह सफल झाला समजायचं. आपला खर्च काहीतरी कामाला गेलाय असं समजायचं. नाही तर नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. काही नाही, तुम्ही महाराज आणले, खपक्या पाकिट दिले, ते बी मस्त हवा खात येशीचा काचवरी करून गेले. तुम्ही आशाला असेच मोकळेच राहिले. पीक आलं पाहिजे, पीक पीक पीक. 10 तरी बायकानं तंबाखू सोडायची आहे भागवतात. काय चालू आहे? भागवत का शिवपुराण? शिवपुराण. 10 तरी बायकाने तंबाखू सोडायची. तंबाखू तोंडात धरून महादेवाला भिजवायली, त्याला सर्दी होईल ना. उजळायलाच महादेव भिजवायली, उजवायला पुढची बाई उठणं म्हणून तिच्या डोक्यात तांबे आणला. आणि तुमच्या मंदिरातला तर गाभारा फार छोटा आहे. वरी उभे असलेली इतका राग येत असेल की हिला वाटत असेल वरूनच तू टाकता हिच्या अंगावर.
काय उपयोगी तंबाखू खाऊन जर महादेवाला जात असेल, काय अर्थ आहे का त्या गोष्टीला? आणि ज्या घरची वयस्कर बाई तंबाखू सोडित नाही, तिने अपेक्षा तरी काय करायची माझ्या नातवानं दारू सोडाव? तू जर तंबाखू खाऊन महादेवाला जात असतील तर तू अनाथ बिना पाण्याची पेन ना. महाराज मोठ्याचं अनुकरण बारके करीत असतात का नाही? महाराज आजोबा जर हरिपाठ वाचित असेल तर 1 वर्षाचं पोरग टाळ्या वाजायचं शिकित आहे. 1 वर्षाचा मुलगा टाळ्या वाजायचं शिकत का? त्याला संस्कार आहेत. त्याचे आजोबा हरिपाठ म्हणते तुळशीपाशी, म्हणून 1 वर्षाच्या मुलाला विठ्ठल विठ्ठल म्हणायची सवय लागते. महाराज बाळकुडी चिखल येते, चिखलात मातीत पाणी येतोपर्यंत त्याला चिखल म्हणतात. त्याला कसा आकार द्यायचा तुम्ही ठरवायचं. म्हणून ह्या चुका नाही करायच्या. एवढी दुरुस्ती झाली की आपल्या सप्त्याला पीक आलं. सांगूच नका 2 एकरचा मंडप होता आणि 18 एकरचं स्वयंपाकघर होतं. काय नाही. हा 2-2 हजार लोक एकदाच जेवतील अशा हॉटेली पण येतात. हो, एका हॉटेलीमध्ये 667 रुपयाला चहा आहे. 667 रुपयाला. आणि तो चहा असा मधात बघावा लागतो. हो, 5-6 तोळेच येतो तो. हो, म्हणजे 5-25 ml चहा इतकाच 627 रुपयाला. हो, आणि त्या हॉटेलीत जाताना कष्टा जरी असला तर 3दा इकून तिकून मशीनला येते. बॉम्बे काय काय महाराज, तिथं जर एवढी सुविधा असेल तर आपण करतो काय नवलाची गोष्ट. गुण यायला पाहिजे. गुणाला म्हणते. काय सांगत होतो? अर्जुन नावाची व्यक्ती जीवनभर कर्णाचा द्वेष केला सुतपुत्र म्हणून. भीष्म शरपंजरी पडले आणि कर्णानं सांगितलं गुरुवर यांचं दर्शन घ्यायचं. सगळे म्हणले तुझी निंदा करते. करू दे रे म्हणले. भीष्म आहेत. पायाला स्पर्श केल्याबरोबर हंग चाचरलं. डोळे उघडे, मान उचलत नव्हते, बाण लागले होते. कोण आहे? विदुरानं सांगितलं पितामह कर्ण आलाय. खळखळा डोळ्यातून पाणी आलं. तोंडातून वाक्य पडलं, माझ्यानंतर कृष्णासोबत अर्जुनासोबत नाही म्हणले. ज्या रथावर जो सारथ्य कृष्णाने केलंय त्या रथाशी युद्ध करण्याची ताकद फक्त या भारतीय युद्धात तुझीच आहे. महाराज मरता मरता मोठे पण देऊन गेले. चांगलंच असतंय. कुठेही न्या चांगलंच असतंय. चला, कोण अर्जुन? पंढरपुरातल्या मालकाचा मेवणा. प्रेम किती पंढरपुरातल्या मालकाचं त्याच्यावर. कोपे तरी निवांत साय, ऋषे तरी बुझावीत जाय, नवल पिशे लागले पार्थाचे देवा. पिसा झालता देव. पिसा म्हणजे वेडा अर्जुना करता. इतकं प्रेम देवाचं अर्जुनावर. अर्जुनाची भक्ती त्या टोकाची होती. महाराज अर्जुनासाठी 3.5 घंटे सूर्य झाकीला जयद्रथाला मारण्यासाठी. काय प्रचंड व्याप्ती. अर्जुनासाठी बाणाची शिडी मारुतीरायनं मोडू नये म्हणून भगवान शिवजी सोबत ती शिडी मोडू नये म्हणून खालून सुदर्शन लावलंय अर्जुनासाठी. महाराज त्या अर्जुनाला एकदा द्रौपदीचा विरह झाला, सुभद्रेचा. प्रारब्ध सांगते. एकदा काम्यक नावाच्या वनामध्ये अर्जुनाला सुभद्रा आठवली. आणि सुभद्रा पंढरपुरातल्या मालकाची बहीण होती. आणि त्या मातीत ताकद होती, तिथं काम उत्पन्न होत होता. बायको आठवली. पण अर्जुनाला त्याच्या पत्नीची आठवण झाली. पत्नी जवळ नाही. हेच साडी नेसलं. हो, कोण साडी नेसलं माहिती आहे? पंढरपुरातला मालक. आणि अर्जुनाची काही वेळापुरती पत्नी झाला. महाराज कमी प्रेम असेल संभाजी भाऊ? काय केलं नसेल देवाने अर्जुना करता? वाटेल ते काम जितके करता येतील तितके केले. पण महाराज अर्जुनाच्याही प्रारब्धात एक पाप होतं. नाही चुकत प्रारब्ध. आहे का पुढे? कोणाला म्हणायचं अर्जुन? महाराज 100% पुरुषत्व ज्याच्यात आहे त्याला अर्जुन म्हणतात. आपल्याला खोटे का होत नाही पण स्तन आहेत, अर्जुनाला नव्हते. खोटे का होत नाही पण स्तन आहेत आपल्याला, अर्जुनाला नव्हते. तो पुरुषार्थ आहे म्हणून नर. आणि नारायण पंढरपुरातला मालक. नर कोण आहे? अर्जुन आहे. काय पुरुषार्थ आहे महाराज.
काय विज्ञान डोकं लावीन इथं, काय वैद्यकीय शास्त्र डोकं लावीन इथं, काय शिक्षणातलं क्षेत्र डोकं लावीन, काय व्यापार क्षेत्रातलं, काय राजकीय क्षेत्रातलं डोकं लावीन. उपजतच तर नाहीत. आपल्याला निरर्थक जरी असले तरी आहेत. इतका पुरुषार्थी अर्जुन. पण महाराज लोकांचं संडास साफ करायची वेळ कोणाला आली असेल, येऊ द्या, पोटासाठी काम करते. कोणाचे बुट उचलायची वेळ आली असेल, करू द्या, पोटासाठी त्याचे बुट उचलायले. कोणाची इथं पोते उचलायची वेळ आली असेल, करू द्या, पोटासाठी उचलते. पण त्याला म्हणलं साडी नेस बरं, ते म्हणलं मरण पण नेसायचं नाही. मरण मरण पण साडी नेसायचं नाही. महाराज केवढा मोठा अर्जुन, पण त्याला पांढऱ्या रंगाची साडी नेसावं लागली. आणि जटा लावल्या नाही, वाढील त्या ब्रह्मनडा व्हावं लागलं. नष्टचर्या म्हणते त्याला. आणि विराटाच्या घरी साड्या नेसून अज्ञातवासात राहावं लागलं. महाराज ज्या वेळेला हे पाची भाऊ स्वर्गारोहण होतं हिमालयाच्या पायथ्याला, त्याला एकानं आपोआपली श्रुतीला बाजू मांडीत राहिली. श्रुती जगातली पहिली पत्रकार आहे. हा, पुन्हा ते काय कोणाला भेणारा पत्रकार का? कोणी वजन लावल्या बाजूला सरकार नाही. श्रुती यमाल भेट नाही. श्रुती पंढरीतल्या मालकाला भेट नाही. श्रुती खरे कोणालाच नाही. जाऊन पुसणार म्हणजे पुसणार. तिचं नाव श्रुती नावाची पत्रकार आहे. अर्जुनानं श्रुतीला विचारलं, हे श्रुती माते, विश्वाचा बाप में होना है. विश्वाच्या बापाची बहीण पत्नी आहे. हे पंढरपुरातल्या मालकाची आत्या माझी आई आहे. कोणती? किती नाते सांगायचे तुम्हाला? किती नाते? किती? धर्मासारखा भाऊ आहे, भीमासारखा प्रचंड शक्तिशाली भाऊ आहे, नकुल सहदेव सारखा अश्व आणि वृषभ पारखी भाऊ आहे. हे द्रौपदी सारखी बायको आहे. द्रौपदी सारखी बायको, ज्याच्या डोक्याचे केस खाली पडल्यावर कृष्ण कृष्ण म्हणत होते. खाली पडल्यावर गळून पडल्यावर. हा, ते पिठल्यात पडतच नव्हते ना, ते चपातीत गवसतच नव्हते. कारण ती दिवसात एकदाच कंगवाला येत होती. इळात ईस बाऱ्या आरशा पुढं, पिठल्यात केस, चपातीत केस, भाकरीत केस. जेवायला घरी बदलन, भाकरीत केस निघले. ते म्हणला, महाराज निघू द्या ना, तिला राहाचा लेत ना दे. पण तो म्हणलाच नाही आमच्या बायकोचे केस भाकरीत कसं काय निघालेत. तरी तो मुमुल्या म्हणला, तिला लय नटायचा ना दे. म्हणलं वा वा, शनिमात पाठव, शनिमात पाठव म्हणलं. काय द्रौपदी, विनोद सोडून द्या. अशी पत्नी आहे. मला साडी नेसायची का वेळ आली? देवा, जगात माझ्यासारखा पुरुषार्थ कोणाला नाही. खोटे का होत नाहीस तर नाहीत. जागाच नव्हती. काय पुरुषार्थ असेल? महाराज पांढरी साडी नेसून डोक्याच्या जटा वाढवून मिशा नाही ठेवता आल्या. हो, मिशा नाही ठेवता आल्या. बाई कसं म्हणले असते महाराज? मिशा काढून जटा वाढवून स्त्रीचा पोशाख घालून ह्या पायात 9 घुंगर उजव्या आणि डाव्या पायात 9 घुंगर, 18 घुंगर बांधले आणि नृत्यात शिकवलं. श्रुती माते का का का? श्रुतीनं डोळे झाकले आणि तोंडातून उत्तर दिलं, अर्जुना, तुझं चुकलेलं हे कर्म आहे. आता ते काय कर्म चुकलं होतं ते पुन्हा सांगेल. पण एवढी सत्ता असताना सुद्धा अर्जुनाला साडी नेसावाच लागली. जगाच्या बापाचा मेवणा असला, विश्वाचा बाप अर्जुनासाठी. अहो, त्यानं त्याचे पोरं मारले अर्जुनासाठी. द्वारकेचा राणा, हो, पांडवायसाठीच मेले का नाही पोरं त्याचे? 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन मेले महाराज. एकटंच वाचलं वज्र, सगळे मेले. कोणासाठी? या अर्जुनासाठी. पण त्याही अर्जुनाला साडी नेसायचं प्रारब्ध मोडताच आलं नाही. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध
पाच संघाला बसतो यायच्या? काय बरोबरी आपली यायच्या सोबत बसायची नाही. एखाद्याचं प्रारब्ध उदयाला आलं की तो मोठा होत असतो. तुम्ही आम्ही कोणाच्या प्रसिद्धीवर किंवा एखाद्या बरेपणावर जळणं हे मूर्खपणाचं टोक आहे. भावाच्या हातात कारभार होता मोठ्याच्या, आमच्या इकडचं सांगायला, तुमचं नाही. तिघजण भाऊ, इतकं उत्पन्न झालं पण भाऊ चालू सासरवाडीत दिडीन पैसे वाटायला सासऱ्याच्या हाताने. आणि इकडं भावायला म्हणला खेळच पांगला, हिसाबाचा भोपळा व्हालाय. खेळच पांगला, खेळच 1.5 कोटी रुपये सासरवाडीत वाटले. आणि वायलं व्हायच्या टायमाला म्हणला काहीच नाही. त्या दोन्ही भावावर 15-15 लाख कर्ज काढलं, म्हणजे त्याच्या वाट्याला दिलं. आणि 1.5 कोटी सासरवाडीत वाटले. प्रारब्ध सांगू महाराज, महाराज रंग धुता येईल, प्रारब्ध धुता येत नाही. सटवीचा लिखा न चुके ब्रह्मादिका. काय प्रारब्ध आहे. व्हायला निघल्यावर मोठ्या भावानं 28 एकर जमीन घेतली आणि यायला 3.5 एकरच राहिले. हे रानात कामं करायची, हमाल्या करायची, काही करायची, काय प्रचंड पैसे. आणि घडीला आणि दिडीला काही झोपत नसते. घडी आणि दिडी कळाली तुम्हाला? घडी म्हणजे हातातली, दिडी म्हणजे सावकारी. ते काय शेंडा वाढतच राहतो. वरचा खोडायचा बुड जाग्यावच, महिन्याला फक्त शेंडाच खोडायचा, बुड जागच्या जागेवच. फक्त कवळे आणायचे घरी. बुड जाशाल तसंच निबर टक्कू ग पेऱ्यावानी. काय पैसे वाढले. 27 एकर जमीन गेली. पोरं 2, यायला 1 जमीन 3.5 एकर. मधल्या भावाच्या पोराचं लग्न झालं, 2 पोरं झाले आणि बायको मेली. जमीन 3.5 एकर, पोरं 2 आणि माये मेली. एका पाहुण्याचा निरोप आला, आमच्या पोरीला नवरदेव बघा. मला एकच पोरग आहे, त्याला एकच पोरगी आहे, पोरग नव्हतं आणि जमीन 90 एकर. म्हणलं 90 एकर जमीन म्हणल्यावर कलेक्टर करीन, पोरगी सुंदर आहे. पण म्हणले सुंदरपणाचा काय विषय नाही, तिला वटी नाही. तिला वटी नाही. जीनच्या पॅन्टीवाल्याला कळायचं नाही. घरी गेल्यावर आईला विचारा तुमच्या, आणि धोरणात असला तर बापाला विचारा. पण बाप धोरणात पाहिजे, त्याला बी वटी कळायला पाहिजे. तुम्हाला टिकल्यावाल्याला बी वटी कळत नसती. म्हाताऱ्याला विचारा तुमच्या, आज सासूला यायला त्याला. लग्न झालं तरी अपत्य होणार नाही. मी म्हणलं जमलो, याला गरज नव्हती लेकरायची. पहिले 2 पोरं होते आणि तिला होणारच नव्हते. दिलं लावून. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम दैवबलम. 3.5 आणि 90 किती झाली? किती झाली? 3.5. आणि त्यानं दोन्ही भावायला लुटून किती कमीली. आता मोठं कोण आहे? मोठं कोण आहे आता? याला प्रारब्ध म्हणतात. कुठं पाकिस्तानच्या सीमेवर बंदूक घेऊन गेल तर लगे युद्ध खेळायला. इतकं नशीब खोटं. बायको मेली ना, माईच्या हातच्या भाकरी खाची वेळ आली लग्न करून. पण देवानं बायको दिली भाकरी घालायला, ते पोरं सांभाळायला दिली आणि 90 एकर जमीन घेऊन आली. त्याला काहीच नव्हतं. याला प्रारब्ध म्हणतात. राजो प्रारब्ध. म्हणून कोणावर जळत जात जाऊ नका. इतकं जरी आजच्या कीर्तनात झालं नाही काय त्यानं घर बांधलं, तुम्हाला काय माहिती महाराज, त्याला गौसलं. मग तू काऊन नाही उकरलं जेसीबीन? तुला गौसत का पाय बरं? कटिंग करून टाकलेले केस तरी गौसतेत का तुला उकांड्यातले? काय फालतूपणा आहे ना दुसऱ्यावर जळणं. किती नालायकपणा. तू उकर बरं उकांडा. माणसानं कोणाच्या प्रारब्धावर जळायचं नाही. चला, प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध किती मोठा असू द्या, प्रारब्ध क्रियमान. या देशाला लाभलेला राजा, द्वापार युगातला प्रसंग आहे. 100 पोरं, 250 सुना.
पोरं किती आहेत? 100. सुना किती येतात? 2.75. त्याच्यातल्या काही पोरांनी 9 बायका केल्या, काहीनं 7 केल्या, 3 बऱ्याच जणांनी केल्या, आणि बऱ्यापैकी पोरायला एकच बायको होती. त्याच्यापैकी दुर्योधनाला एकच होती, तिचं नाव होतं भानुमती. भागवतात सगळ्यांची नावं सापडायची नाही, दुसरे पुराण पहा, लक्षात येईल तुम्हाला. 350 सुना, सगळ्या ढवळ्या साडीत. संक्रांतीच्या दिवशी वाण सासू दे आली आणि सुना ढवळ्या साडून धोत्रासारख्या साड्या, कारण पूर्वीच्या काळात कलरची साडी नेसू देत नव्हते, पांढरी साडी नेसावं लागायची, पांढरी. आता कपाळावर कुकू असून पांढरी नेसती. किती पांढऱ्या पायाची असन पहा नाही, हा, किती पांढऱ्या पायाची. किती शास्त्र सांगावं, कोण ऐकायचं? गिरगावच्या बाळ्याच बोंबलू बोंबलू बेजार येतो, कोण ऐकत त्याला? कोण? माझ्या माईनो, पोतडं पांघरायची जरी वेळ आली तर उलटी साडी कधीच नेसायची नाही, कपाळावर कुंकू असल्यावर नाही नेसायची, नाही नेसायची. पांघरता पदर डोक्याकडून शिव घालायचा. तशी तर गरिबी नाही राहिली कोणाची आता, पण नाही नेसायचं. नियम पाळायचे, संप्रदायाचे, आपली संस्कृती. सासूनं संक्रांतीच्या दिवशी वाण दिलं, मालकाचं दर्शन घेतलं, डोळ्याला पट्टी बांधलेली होती. बांधलेल्या पट्टीतून आसरू नवऱ्याच्या पायावर पडले. डोकं बाजूला घेतल्यावर पायाला हात लावला, पाय ओला झाला. प्रिये, रुदंतिको भवः, कशा करता रडतेस? प्राणनाथा, 100 पुत्र असताना एकही मुलगा जिवंत नाही. सगळ्या 350 सुना उभ्या आता पांढऱ्या साडीत. वाड्यातून बाहेर जाताना, बाहेरून मधात येताना दोन्ही बाजूनं 350 सुना दिसतात. पावलाचा स्पर्श दिसतोय, डोळे जरी बंद असतील तरी पण शांत उभ्या आहेत. एकीच्या हातातली काकणं वाजत नाहीत. तुमचे आयुष्य वृद्धी करता संक्रांतीचं वाहन देऊन आले. मालक हातून अग्नी पेटलाय. काय वाटत असेल माझ्या सुनांना, कितक्या कमी वयात त्यांना वैधव्य पत्करावं लागलं. 2 प्रसंग आहेत. एकदा जंगलात आलेला प्रसंग आहे, हा घरचा प्रसंग आहे. विदुर नावाची व्यक्ती त्रिकाल ज्ञानी होती. राजकारणातला 2 नंबरचा डॉन विदुर काका. विदुर काका सारखा राजा नाही कोणी. यमधर्माचा अवतार. काका, महाराणीने बोलवलंय. त्याच्यावर 7-8 दिवसाला वनात निघून गेलते. त्याच्या आधीचा प्रसंग आहे. काका धावत गेले. वहिनी साहेब, काय काम? मालकांनी बोलवलं. दादा, मी आलोय. बस विदुरा. धृतराष्ट्राने विदुर काकाला जवळ बसवलं. चाफत असा मांडीवर हात ठेवला आणि मांडी दाबली. विदुरा, हे विदुरा, काय कर्म असेल रे? पांडवांचा विरोध केला, याच्याकरता 100 पोरं मेली. विदुर शांत आहे. पांडवांचं वैर केलं, याच्याकरता 100 पोरं मेली का रे? विदुराला लक्षात होते, याला 10,000 नागाचं बळ आहे. याला न पटणारा शब्द सांगितला तर इतक्या जोरात गुडघा दाबीन की गुडघ्याचा आंबा करून टाकीन. त्यानं लोखंडाच्या भीमाचा वाळा केलता. इतकं मात्र ताकदवान होतं. आंधळच होतं ते. महानंबरी आंधळ होतं ते. वरूनही आंधळ होतं आणि आतूनही आंधळ होतं. हो, पुत्रांचा स्नेह होता त्याला.
त्याला दुसऱ्याचं पटत नव्हतं, फक्त आपलं भलं असावा. पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्राशी पुसतो संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. फक्त पोरायचा स्नेह महाराज, जगाशी घेणं देणं नाही, असला आंधळ होतो ते. काय विदुरा, काय कारण आहे? विदुरानं क्षणिक डोळे झाकले विदुर काकानी आणि आपल्या गोरश प्राप्त झालेल्या विद्येचा प्रभाव डोळ्यावाटत धृतराष्ट्राच्या अंगावर टाकला. आणि या धृतराष्ट्राला मागच्या 14व्या जन्मातलं ज्ञान झालं. धृतराष्ट्र राजपुत्र होता, राजपुत्र. मला सत्ता संपत्ती आणि तारुण्य एकत्रित आल्या माणूस पाप करतोय. पाकिट मोठा आल्यावर पंक्तीला जेवत नाही ना हॉटेलीत जेवतो. कोणी नाही जेव घातलं तर अडचणीत जेवा लागेल. मला पण यात्रेला आम्ही एकदा गेलो 15 दिवस. तिथे काय सासरवाडी थोडीच होती आपली. पण जर अशा गावामध्ये रांगोळी लावून जर कोणी जेवत असेल आणि इथं न जेवता हे पाकिट जालन्यातल्या हॉटेलवर जर जाऊन खर्चत असेल तर तुम्हाला पाकिट देणाऱ्याला पुण्य नाही आणि घेणाऱ्याला बी नरक आहे. दोघाशी पतन सारी. कर्म नाही चुकायचं महाराज. काही काही तारुण्यात काही गोष्टी चुकतात माणसाच्या. याचे पडसाद नंतर भोगावं लागतात, याचे परिणाम नंतर भोगावं लागते. म्हणून माणसाचं जीवन तारुण्यात असो कोण्या असो भरलेल्या पात्रासारखं राहिलं पाहिजे. हल्लं की सांडलं, हल्लं की सांडलंच. स्थिरत्व अंतकरणात असलं पाहिजे. वृत्ती कुठली असू द्या महाराज, त्याच लोकांची नाव आहेत, तीच मोठी लोक आहेत. काय 19 तारखेला नुसता भारतभर नाही, अमेरिकेत उत्सव आहे. महासत्ता देश जपान उगवत्या सूर्याचा तिथं उत्सव आहे रयतेच्या राजाचा. का का महाराजांनी तारुण्यात बी पाऊल वाकडा पडू दिला नाही. महाराज तारुण्यामध्ये अमावस्याच्या दिवशी जिच्या रंगाचा प्रकाश पडतो ऐका, सूचना झाल्याशिवाय कोणी जागा सोडू नका. हॅलो, धन्यवाद बाबाजी. आदरणीय बाळू महाराज गिरगावकर यांच्या कीर्तनाची आपल्याला 2-3 वर्षापासून आशा. माय म्हणून वाट लावले म्हणून महाराज त्यांचा उत्सव केला जातोय महाराष्ट्रभर. आपण ज्यांच्याकडे बसलो त्यांच्याकडे छत्रपती शिवरायांचा टेबलावर फोटो मांडला होता, प्रतिमा मांडली होती. प्रत्येकाच्या घरी असलं पाहिजे. महालक्ष्मीचा सण साजरा करता तशी रयतेच्या राजाची पूजा दरवर्षीच्या 19 फेब्रुवारीला 8 दिवस करायची. 19 तारखेला नाही, 18 तारखेपासून सुरुवात. तर ते पर्वच ठेवायचं 7 दिवसाचं. तो समजायचा शिवसप्ताहाची आपल्या घरामध्ये. रोज सकाळी 7 दिवस, संध्याकाळ सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती. आवडलं ते घरी बसल्याच्या नंतर. छान आहे की नाही. छत्रपती शिवरायांची प्रतिमा, देवांचे 2 प्रतिमा, देवाला हार घातलेला छत्रपती शिवरायांना. काय असं गोड वाटतंय, प्रसन्न वाटलं ते घर प्रसन्न. महाराज तारुण्यात ज्यांनी पाय घसरू द्याला नाही ते आस्थागत चंद्र सूर्य तोपर्यंत जिवंत आहेत. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अमावस्याच्या दिवशी जिचा प्रकाश पडतो तिला पाहुनी आई म्हणाला. महाराज स्थिरता राहिली पाहिजे, स्थिरता. ती माणसं मोठी असतात. महाराज 52 वर्षापर्यंत नाटकं केले आणि सगळे मखर गळाले. मग इकडे निघाला तुंतुन्या. आता उद्धार होईन पण एकाही ढोपराला कातड राहणार नाही. सोमळ्या कोपराचं जाईन, गुडघ्याचं जाईन. पुन्हा कुठं कुठलं नाही सांगत कीर्तनात. ह्या बसलेले आहेत ना पुढं. कातडे निघतील, साळून निघशील, साळून साळून निघशील. महाराज मर्यादा ठेवल्या पाहिजे, मर्यादा. तारुण्य सत्ता आहे, संपत्ती आहे. आणि तारुण्य काय चूक केली, शिकारीला बोंबलत गेलं आणि डोंगरच पेटून दिला. एक लक्षात ठेवा,
काही काही नियम असते. मी शाळेत होतो 7वी पर्यंत. आमचे गुरुजी म्हणले, आम्ही ते स्काउट गाईड असते, आम्हाला एकदा वसमतला जाण्याचा योग आला. ते आठवण मला. तर आम्ही बऱ्यापैकी 40-42 विद्यार्थ्यांचा नंबर लागला ना आम्ही गेलो. आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला आदल्या दिवशी एक सभागृह राहायला दिलं आणि त्या सभागृहाला एकच बाथरूम, एकच टॉयलेट. आम्ही विचारलं आम्ही कुठं जावं. तर आमच्यातला एक विद्यार्थी फार हुशार होता. ते म्हणलं, गुरु सर आम्ही कुठं जावं. म्हणजे तिथं टॉयलेट बाथरूम. पण गुरुजींनी मला वाक्य त्यावेळेला आठवतं, अरे आधी तुट्ट्यांना पाणी आहे का पहा रे. आधी तुट्ट्यांना नळांना पाणी आहे का पहा, तर बाथरूमला जा. काय वाक्य आहे महाराज. किती शिस्तता, किती शिस्तता, किती शिस्तता. महाराज हे तारुण्यात काही नियमात अजून 1-2 प्रकरण होते, पण असू द्या, आता जाऊ द्या. त्या बाथरूम मध्ये जाण्याच्या अगोदर गेल्यावर तुट्ट्याला पाणी आहे का पहा आणि मग पुढचे कार्यक्रम उरका. एक शेतकरी राजानं आपलं आटपल्याच्या नंतर चैत्र महिन्यात आपला बांध पेटून देत असताना पुढच्याच्या बांधावर वळही लावलेली आहे का पहा, तर काढी टाका. आपलं ज्वारीचं खळं झालं, पण पुढच्याची जर पसर पडलेली असेल, पसरत म्हणायची ना, पसर पडलेली असेल आणि तुम्ही जर बांध पेटीला तर त्याची 10 एकरची पसर जळून जाईल. आधी ते पहा, ते पहा. काही गोष्टी करत असताना विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे. अजून 5-6 मुद्दे तुमच्या प्रपंचातले, पण पुढे सरकतो, वेळ भरत आलाय. महाराज तारुण्य पर्वत पेटवायची काय गरज होती. तुला नाही शिकार सापडली काय म्हणून पर्वत पेटीला. लाखो जीवाची हत्या झाली. काही जाळीमध्ये पक्ष्यांचे घरटे आहेत. पक्षी वाईट कशा करतायत तुम्हाला. सोयाबीन मध्ये पक्ष्यांनी बसावा म्हणून सोयाबीनच्या बॅग मध्ये एक छोटीशी बॅग टाकी ती काही कंपनी, ती ज्वारीचीच असती. म्हणजे कुठं कुठं ज्वारी उगवा आणि त्या ज्वारीच्या पानावर कंसावर बसलेल्या पक्ष्यांनी सोयाबीनवरच्या आळ्या खावा, तेव्हा शेतकऱ्याला पक्षी आवडत. आमच्या गव्हाला एका कोपऱ्यात पाणी न गेल्यामुळं उंदरानं छिद्र पाडले. 10 फूट जागेवर पाणीच गेलं नाही. आणि पाणी न गेल्यामुळं, त्यांच्या बिळात पाणी न गेल्यामुळं जास्त बिळं वाढले. त्यानं जवळजवळ 70 फूट वळीमध्ये वंबीट ठुली नाही, वंबीट ठुली नाही. आमचा गडी म्हणला, सरप असता तर एक उंदीर नसता राहिला. आता सरप आवाडा का नाही. महाराज या विश्वातली जी साखळी आहे का, एकमेकावर अवलंबून आहे, एकमेकावर अवलंबून आहे. कोणाशी वैर करणं चूक आहे. महाराज किती पक्षी जगाले असतील, किती पक्षी, किती पक्षी, किती पक्षी, किती सावज जळाली असतील, किती प्राण्याची हत्या झाली असेल, होरपाळून मेले. प्रारब्ध सांगतोय. अग्नी पेटत पेटत एका दरीपर्यंत गेला. त्या दरीत एक सर्पिन जणली होती. सर्पाचा पुन्हा एक मुद्दा होता, मगाशी आपण गाडीत केलेला, पुढच्या कीर्तनात सांगतो, वेळ संपलाय आता. फार प्रचंड 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 त्या सर्पाशी कर्णाचा आणि अर्जुनाचा संबंध आहे. महाराज कर्णाने जर या सर्पाला मदत केली असती तर अर्जुन कधीच मेला असता, कधीच कधीच. कारण अर्जुनाचं आणि त्या सर्पाचं फार मोठं वैर होतं. पुन्हा कधी सांगेल, युट्यूबला ऐकत राहा, त्याच्या चॅनलला सांगेल तुम्हाला एका दिवशी. मला असा नाद आहे जुना अडचणीत हात घालायचा. उकांड्यात नाही घालीत, पुराणात घालतो, पुराणात. आणि आपल्या संप्रदायाने पुराण पाहावे, पुराणी विचारून. पुराण प्रसिद्ध आपल्याकडे वारकरी संप्रदायाने, माझ्या तुकोबारांनी कंठात धरले. हो, सर्पिन जणलेली आहे, पिलं होती, जळून गेली. कसा बसा जीव वाचवीत एका बिळात गेली. ती पण अंध झाली, बाहेर आली. अग्नी शांत झाला आणि त्या सर्पिणीने शाप दिला, ज्याने कोणी या पर्वताला आग लावली असेल, माझी 100 मुलं मेली आणि मला अंधत्व प्राप्त झालंय. बा कोणाचा टळटळाट काय लागेल काय सांगता येत नाही. घ्याचाच नाही कोणाचा टळटळाट, घ्याचाच नाही. महाराज मरायचंच असेल
तर वैभवाची पुण्याची सिदुरी घेऊन मारायचं, पापाचं गुठुडं घेऊन कशाला मारायचं? ते फेडावंच लागते, चुकतच नाही. ज्याने कोणी या पर्वताला आग लावली असेल त्याच्या ह्या चुकीच्या कृत्यामुळं मी अंध झाले. कोण म्हणतंय? सर्पिन. त्याच्या या चुकीच्या कृत्यामुळे मी अंध झाले. ती सर्पिन म्हणते असाच त्याला एक अंधाचा जन्म मिळो. तथास्तु. परजन्मागतो जन्मानां भवो व्याळाम शापास्तितो दगदानां. गत जन्म मागचा 14वा जन्म. व्याळ म्हणजे सर्प. शाप लागला, अंधाचा जन्म प्राप्त झाला. माझी 100 मेली, तशी त्याच्या समक्ष त्याची 100 पुत्र मारावा. ही कौरव 100 जन्माला आली आणि 100ला 100 वर पळून मेली. अंगावरचा ते पडदा काढून घेतला आशीर्वादाचा. ढास 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 या भारत देशाला लाभलेला द्वापार युगातला राजा धृतराष्ट्र उकसाबुकसी रडू लागला. पत्नीने मांडीला हात लावली. नाथा का रडता? प्रिये, आता कळालं ग, तू सासू वाण देतीस आणि 100 सुना ढवळ्या साडीत होता. अगं भावाचे 5 सहन झाले नाही, ते 5ला 5 जिवंत राहिले. माई 100 गेले, पाहण्यासाठी डोळे सुद्धा नव्हते माती करताना. लेकर कसे जळाले बघण्यासाठी डोळे सुद्धा नाहीत ग. युद्धात कशी मेली बघण्यासाठी डोळे पण नाहीत. प्राणनाथ आवरा. नाही, मी तुला माझं कर्म सांगतोय. मागच्या 14व्या जन्मामध्ये मी एका सर्पिणीला अंध केलं, तिचे 100 पुत्र जाळले. याच्याकरता तिच्या शापामुळे मला अंधाचा जन्म प्राप्त झाला आणि तिच्या शापामुळे माझे 100ला 100 कौरव मेले. याचं पडसाद माझ्याशी लग्न लावलंस म्हणून तुला सुद्धा याचा भोग भोगायला आलाय. दृष्टांत संपला. देशाला लाभलेला राजा महाराज गांधारी सारखी पत्नी प्राप्त झाली, पण प्रारब्ध चुकलं नाही म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात प्रारब्ध क्रियामान संचिताचा भेद, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भेद, क्रियामान संचिताचा भेद, क्रियामान संचिताचा भेद, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भेद, प्रारब्ध क्रियामान संचिताचा जैसी कल्पना त्या तैसी भावना, जैसी कल्पना त्या तैसी भावना. वेळ संपला ना संभाजीराजे. माप भरून गेलं. 9च्या आधीच कापलं होतं मला. तुम्ही हुशार माणसं आहेत तुम्ही. चला, चांगली गोष्ट आहे. महाराज पंढरपुरातल्या मालकाच्या अंगठ्याला बाण लागला. भिल्ले विंधिले सारंग. महाराज अंगठ्यालाच बाण का लागला? इथं लागल्यावर अवतार संपायला पाहिजे होता, इथं लागल्यावर संपायला पाहिजे होता, इथं लागल्यावर संपायला पाहिजे होता. अंगठ्याला लागला का? 7व्या अवतारात त्या का पतिव्रतेचा अवमान झाला. तिचं नाव आहे चंद्रसेन. आणि एका ब्रह्मचार्याची शेपूट धरली. त्याचं नाव आहे मारुतीराय. हनुमंता, अरे तुम्ही सरळ सरळ सांगितलं असतं मर्यादा पुरुषोत्तम एक पत्नी व्रत आहे. अरे मी मान्य केलं असतं, तुम्ही कपट केलं रे. माझा पलंग मोडा. ज्या अंगठ्यानं तुझ्या मालकानं माझा पलंग मोडा त्याच अंगठ्याला बाण लागेल. भिल्ले विंधिले शारंधरा. चला, बाण हाणणाराची तरी काय मायवेली, त्याची ताकद किती मोठी. ऐका, त्याच अवतारात दोघांचा जोड मोडा. त्याचं नाव वाली. तारेनं सांगितलं, देवा आमचा जोड मोडलास रे. काय मैं पाप केलं रे, काय मैं पाप. हाच वाली जरा नावाचा पारधी झाला आणि बाण मारला. भिल्ले विंधिले शारंधर. कर्म पंढरपुरातल्या मालकाला चुकत नाही तर आपल्यासारख्या चोंभाळ्याची काय गोष्ट आहे. हा,
कसं चुकन कसं चुकन. शरभंगूच्या पाया पडण्याकरता कोण आलं? महाराज आपण या टपरायच्या गाड्याने बसतो आणि गाडी घेतल्यावर लगेच व्हॉट्सअपला टाकतो, मी आज गाडी घेतली. अरे बापा, काही नवल नाही महाराज. या संप्रदायातले लोक विमानात बसत होते. तुझं चित्र कुटीहून येऊनी मार्गी उद्धरिले मुनी. शरभंगू जाता इमानी म्या प्रार्थोनी पुशिले. शबरीचा प्रसंग आहे. शरभंगू जाता विमानी. महाराज त्या काळात शरभंगूला विमान बसायला होतं महात्म्याला. शरीराला पूर्ण इजा झाल्या, आजारे, रक्त मास पू वाहते. पक्षी जरी ओढून गेला तर वासानं जळत होता, परत होता, इतकी दुर्गंधी. पण त्या शरभंगूच्या पाया पडण्याकरता प्रभू रामचंद्र आले आणि मग लक्ष्मण ती खरी त्वचा काढून टाकली होती. रामायण पहा, लक्षात येईल. तुम्ही पैठणच्या मालकानं लिहिलेला प्रसंग आहे, जवळचाच आहे. पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. तुम्हाला कवा कळावं नाथ महाराज. बघा बघा बघा, कधी कधी वेळ भेटला तर वाची जा. देव तुम्हाला वाचीन, चांगलं वाचा, देव तुम्हाला वाचीन. लक्ष्मणजीने विचारलं, दादा ज्या महात्म्याचं दर्शन घेतलं त्या महात्म्याचं शरीर अत्यंत घाणेरडं. विचारलं, करू का चांगलं? शरभंगूनं देवाला विचारलं, तुम्ही सोन्याचं करतान पण राहिलेला भोग. भगवान म्हणले, बिना चपलाचा मीच फिरवलं, तुमचा कसा? भोगिल्याची भोग. महाराज देव दर्शन करता आला पण शरभंगूला भोग भोगूनच त्यागावं लागला. भोग संपत नसतो. विढोबार कुमाई प्रारब्ध चुकत नाही. काताडे रंगीनार पोरग होतं. काताडे काताडे कळते. बुट 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 मोठी, पहिल्या चमड्याच्या चपला, चमड्याची बुट आणि मोठी होते. आणि मोठी तुमच्या लहानपणी पाणी काढायला, हे मोठी आणि चमड्याचे बुट तयार करणारा माणूस, त्याचं पोरग तेच धंदा करायचं. आणि दारात एक महात्मा आला आणि त्यानं सांगितलं, तुला राजाची पोरगी बायको भेटणार. आणि धंदा कशाचा? राहाला काय होतं? झोपडं. आणि दारात लाकडावर काय वाळत होतं? कातडे, गाईचे, म्हशीचे, बैलाचे. मोठ करायला महाराज. ते तुमच्या जन्माच्या वेळेची गोष्ट आहे, आताची नाही. पाहिली जरी नसेल. आता ते शिकायला लवकर आळंदीला गेले, मी इकडंच होतो त्याच्यामुळे मला पाहायला भेटले ना ते मोठी बगाडं, भरे, चाक, काना, सौंदड. बरोबर आहे ना? हो. ते त्याच्या मित्राला म्हणलं, मला राजाची पोरगी बायको भेटणार. हा, वास आली येते म्हणजे तू येते. आता चमड्याचा वास येणार का नाही? आणि ह्या वास घ्यायला राजाची पोरगी येत असती होय? हा, हल्ली तर असं झालंय, जमीन पाहिजे पोरगी रानात जाणार नाही. मग कशाला फुकून घ्यायला जमीन पाहिजे का पोरीच्या बापाला? बायडा ठेवलेला, आमच्या मुलीला जमीन मुलाला पाहिजे पण ती रानात जाणार नाही. गौऱ्या खाईन का? हा, का दगड खाईन? राहू दिन तुही पोरगी तू ह्याची. काय बापायचे बी नाटक. शेतकऱ्याला इतकं येड्यावानी समजू नका पोरीच्या बापायनं. इथून पुढे ज्याच्या नावानं 7-12 असेल तो भारतातला राजा असेल. किती देशातले मंत्री एका जागेवर झाल्यावर गहू तयार करता येतील आणि किती महाराज एका जागेवर झाल्यावर ज्वारी तयार करतील.
ज्वारी तयार करायचा कारखाना शेतकरी राजा आहे. गहू ज्वारी मका. त्याला इतकं येड्यावानी समजू नका. पहिले माणसं काय म्हणत होते, टोपलं टाकायला जागा असली की पोरगी देऊन टाका. आमची मुलगी पुण्याला राहते. एकदा पसारा नेऊन टाकला बापानं लग्नातला. जवळ खुंडा होता तवर खोली भाडं दिलं. तिकून येताना पसारा आणायला पण ऑटो रिक्षाला पैसे नाहीत. कंपनीनं काढून टाकलं. आणि मग इकडं आल्या बापन म्हातारी काम करायली न सुनन पोरग मधात खाले. आणि 1.5 लाखाचा सफरचंद कंपनीचा मोबाईल. 1.5 लाखाचा सफरचंद कंपनीचा मोबाईल नसताच पाहू लागला आणि पाणी दाताचं गिळू लागला. आणि म्हणलं काय झालं. कसं झालं काय महाराज पुण्यात राहिलं काय 4थ्या मजल्यावर पलाट होता बाबा. काय पोरीला इतकुशी बाहेरची हवा लागत नव्हती. म्हणलं त्याच्यामुळेच ॲलर्जी झाली आणि इकडची हवा घ्यायला आली. आता कर्मनं लसूण फसून उपटेव नाही. दुसरं काही काम करता आलं तर बारक्या खुरप्या फुरप्यानं लसूण फसून तरी बांधून ठेवी. कढीला फोडणी टाकून पेशीन ताकात टाकून. शेतकऱ्याची अवहेलना करते. थांबा जरा सकाळ ऐका गिरगावच्या बाळ्याचं आयुष्य असलं तर वाचलो तर कळण तुम्हाला शेती काय. तर सांभाळा. देऊ नका पाप यायला. टपून बसलेत शेती लांब लांबचे मोठे लोक. आपली सांभाळा. आपल्याला 2 टायमाची भाकरी ती माती देईल. शासन नोकऱ्या किती देत असतो. एका जिल्ह्याला किती कलेक्टर असते तितके पोरं अभ्यास करायला तितक्याला लावित असतं काय शासन कलेक्टर. आणि शासन काय देव असतं काय. हा आपली काळी माय जगवीन आपल्याला. त्याला म्हणले राजाची पोरगी बायको भेटेल. जाऊ द्या तुमच्यामुळे 10 मिनिटं घेतो. शिवजीची सेवा आहे. हे बी खुनी तर ऐकून शहाणं कदम आहे आमचा आजचा. असाच वरी गेल्यावर भेट म्हणजे बरं आहे. पण ते मित्र शहाणे होते. ते म्हणला ए तुला कुठं राजाची पोरगी भेटत असती का. हे बापाला आल्या मोठीचं गिऱ्हाईकन कातड एकच. कातड आणायला बाप तालुक्याला गेला आणि पोराला सांगितलं कातड वाळू घातलंय सांभाळ. हे दारी नेहरी कुरलालं तितक्यात घारोड आलं. घारोडानं कातड उचललं. घारोड मोठं असते. हे कातुड्याला लोम कळलं. याच्या सगळं घारोडांवरी नेलं. आणि आपलं टावेल गुंडाळलेलं होतं. उन्हाच्या तिरंबीला बनेल नाही काय नाही. नुसती टावेल गुंडाळलेली आंघोळ करून आणि नेहरी करायला बसलं. आणि घारोडानं तसंच उचललं. लय मोठं वारा आल्यामुळे आता दोन्ही हात वरी गुतल्यावर टावेल थोडीच राहिली. पण हे कातड आता 9-10 फूट गेल्यावर सोडावा ना. पण घारुड लय ताकदवान त्यानं लय वरी नेलं. वरी नेल्याच्या नंतर मग काय करावं आता. याला वाटलं पडावा तर मरतो. आता काही वाचत नाहीत आपण. आणि घारुड काय नाही पायात कातड धरलं आणि उली उली खाऊ लागलं. त्याचं दोन्ही काम धकलं. याचं सगळंच बंद झालं ना. घारुड त्याला म्हणलं मोकाड्या उडी हानगडे मी काय कातड सोडित नाही आणि मी काय मरत नाही. मला खाली बसायची गरज नाही. इतकं संपूस तर 7-8 दिवस लागते. आणि 8 दिवसात तू ताटून मरतोस. जाऊ द्या एखाद्या गावावर घे. एखाद्या गावावर मला पडू दे म्हणजे त्या गावातली लोक मग माती करतील. आणि ते नेमकं राजवाडा होता. आणि राजाची पोरगी म्हणली मला खालच्या नवरदेवा संग लग्न करायचंच नाही. वरून देवानं पाठीला तरच करायचं. कसे उकळले माणसं पान. आधी चिंतन सांगितलं तेव्हा पिराला कापायला न्यायचे. जसे गेटवर यायच्या कोण 10-10 हजार घ्यायचे असे कसनुसे तोंड करून बसले होते. कसे उकळले बघा जशी खसखस पिकली. देवानं जर वरून नवरदेव पाठीला तरच. आणि मग रोज सकाळी चौकात 1 घंटाभर वाट पाहायचे वरून नवरदेव येतो का. आणि तितक्यात घारुड वरून चालले. आणि एक जणांनी दुर्बिणीन पाहिलं पप्पू नवरदेव आला. कपडे पण नाहीत. कपडे पण नाहीत. तर त्या गावातली तुळसाबाई म्हणली ए देवा घरून आल्यावर कपडे असतात का रे. पाहती शानी तुळशी. हो देवा घरून आले म्हणले. हो लगेच अण्णाजी म्हणले वा 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 काय काय देवानं पाठीला. सकाराम तात्याद म्हणले बापा बापा काय पोरीचं नशीब आहे. हो जहागीर तात्याद म्हणले वा 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 राजा पुण्यवानच होता. वरहान देऊन नजर वरून पाठीला. महाराज त्यानं मरण्यासाठी उडी टाकली होती. त्याला वाटलं माणसं जमले मरण माती करते नाही तर इकडे कोले कुत्रे खातील. उडी टाकल्याबरोबर चादर धरलं. लगेच उघडा नागडा नवरदेव असा गुंडाळला. आतमध्ये नेला.
कपडे घातले, लगेच राजवाड्यातल्या बायका हळद लावायला, हार हारीला नवरीच्या चोळीवरी हाल्या काढीला, लगेच घाणा घालायला सुरुवात. नवरीचं नाव काढ, तुला लय उकळा आला रे. लग्न झाल्यावर सरा मोकळा फटवशील. अरे आमची तरी नशीब आता बाया बऱ्या. आता तुमच्या काळात तर किती वाटोळी येते काय माहित. हो, नाना प्रकारच्या वाटोळी. बायडाटा पाहायला सासू जमणार नाही. शहरात घर असावा, सासरा असला तर त्याने आमचीच सेवा करावी. सासू सासऱ्यांच्या जवळ राहणार नाही. नवरदेवानी बायडाटा टाकला, मलाही सासू सासरे मेलेले असावे. किती काळ विचित्र आहे. नशिबवान आहेत आपण सगळे माणसं आतापर्यंत स्थिर आहे. इथून पुढे ह्या पोट्याचं काय होईल देव जाणे. कशा वाहटुळी भेटते राम जाणे बाप्पा. वाहटूळ सुटल्यावर चांगल्या चांगल्या आंब्याचे झाडं पालथे झाले. हो, बुड खाली झालं, मुळ्यावरी गेल्या. वाहटुळीला साधं समजू नका. तुम्ही कोणाला वाहटूळ म्हणाले? पोटकिडे तुम्हाला सगळं कळत राजू. त्याच्यातलं काय सांगायचं. मग काय महाराज, तदेव लग्न सुदिनंत देव. काय नवरीला आनंद देवा करून पाठीला. राजाने सांगितलं, बाई नवरदेव का शब्दान दुखीत नाहीत पण बोलतच नाहीत. राजा म्हणला, जावायला वाटत असेल मला राजा हो देतात का नाही. 5व्या दिवशीच राजा खुर्चून खाली उतरला आणि जावाई राजा केला, तरी बोलच नाही. राजानं सभा भरिलीन जावायला विचारलं, जावाई तुम्हाला काय देऊ? काहीच नाही द्यायचं. सगळं दिलं पण मग कातडं कुठं गेलं? मग कातडं कुठं गेलं? आणि मग कातड्याचा अध्याय सुरू झाला. आपण कोण आहात? आमचा मोठा करायचा कारखाना आहे. माझे बाबा बाजाराला गेलते, कातडं वाळत घातलं होतं, मी सांभाळायला बसलो. तेवढ्या अवकाशात घारोड आलं, टावेल गुंडाळलेली होती, उन्हाला नेहरी करू लागलो. दोन्ही हात वरी गुतल्यामुळं टावेल वाऱ्यानं निघून गेली. मला काय देवानं धाडलं नाही, काय नाही. मी तुमच्या पलीकडे वाडीतलाच आहे. प्रधान हुशार होते म्हणजे, राजे साहेब आता हळकून बांधलंय, आता मोकाड्या बसा. श्रुतीनं सांगितलं, राजा मागच्या जन्मातलं पुण्य मोठा करणाराचं पोरगा असेल तरी राजाची पोरगी भेटणार होती. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली अर्धा मिनिट भीक मागतो, हात वरी करा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. जय जय देवा कोडे हरे नाही वंदारी महाराज तुम्ही सिद्ध का वैज्ञाने चढा पाय